आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। चिपळूण भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा आला, त्यावेळी ही दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे। निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा होत आहे। त्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले। या परिसरात प्रचंड तणाव आहे, त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फोडून जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला। निलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात तळी येथे सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित केली होती। भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी नारायण राणे पितापुत्रांवर तुफान टीका केली होती। त्याला उत्तर म्हणून निलेश राणे यांनी गुहागरमध्ये आज सभेचे आयोजन केले आहे। काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कणकवली सभा झाली होती। या सभेत भास्कर जाधवांनी राणेंवर जहरी टीका केली होती। ज्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला त्यांना धडा शिकवा असेही भास्कर जाधव म्हणाले होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चिपळूण।